वडापाव आहे? हा आहे ना. बरं बरं मला एक वडापाव आणतो. किती पुढे देतो? बोल ना तात्या. वडापाव दे ना. किती देऊ? एक वडापाव केवढा? एक वडा आणि 2 पाव 15 रुपये. आणि नुसते पाव? नुसते पाव 2.5 रुपयाले, 5 रुपये 2. असं कर. हां मग एक वडा आणि 4 पाव दे. हां ए दादा, हां त्याला एक वडापाव, एक वडा आणि 4 पाव आणून दे. बरं हे लवकर दे आपण. लगेच आणतो. नाही ऑर्डर झालं. एक वडा आणि 4 पाव द्या. 4 हो घेतो. मिरच्या टाक रे. हो तू वडापाव दे ना. ए अरे झालं का? त्याला भूक लागली, वेळ झालं. किती वेळा सांगितलं का मला लई भूक लागली रे. देतो दे रे. बरं चिंतन दे तेवढं. थोडं सांगता दादा का रे? ये ना भाऊ. का ना ती जेवाय सुटली तुम्हाला भेटली मग आलो मी इकडे. असं डबल नको त्याला. आणि ती काय जेवण सुट्टीपर्यंत येत ना बाकी कडक होती हां त्याच्यामुळे नाही निघली. मग चपात्या? हां चपाती आहे म्हणजे ती गहूच नाही तर. कसं बरं आता शाळा आणि गोडाऊन अंतर किती घेणार? काल मी ऐकलं होतं कुठणार गोडाऊन गहू आले तर मग देण ठेवायचं काम नाही होणार तुमचं. मी काय करू? कामाला जायचं, इकडं बघायचं, ही बघायचं, कसं शक्य आहे ते? हां बस खा ना बरं खा ना तुम्ही. तुम्ही खाता तर तुम्ही खा. आता पण 2 खाल्लेत मी. तो तिसरा आहे. बरं झालं तू बी आला. थांबा मला सरांनाच बरं झालं तू आला. वडलं दिलं मी काय करावं मोकार घेतला का? मुखी घाल मेल लेकराच्या पायी. अजून घ्यायची वडतो खाला काय करता अजून? ए जितू वडापाव घे. ए दादा, हां दे ना वडापाव दे एक आणि. दे. काय? हो हां अरे बॅटरी नाही, काहीच नाही. डबडं कशाला लागतंय मला? नाही राहू दे नको. नाही इथं काय करू मी? नको मला नको. वडापावचे 15 रुपये मी दे. नाही ही राहू दे. नको मला नको. 15 रुपये दे असं कर. आणि मला एक चहा म्हणजे काय होईल? वडापावचे 15 5 रुपये चहाचे मी 20 रुपये आणून दे. बरं दादा चहा दे रे. तुला काय पाहिजे? हां
नाही लागा नाही ती उधारी दिली तेवढी माझी येऊन असेल नाही लागा असं लय दिवस झाला का काय वडापावची त्याची उधारी असते इकडं काय तुझं मग धंदा चालू आहे तुझं नाही प्रॉब्लेम मध्ये काय करतो बसलो होतो नका लागा हेच नका बसला कुणी येतं काउंटरला बसते लागा तिकडे बाहेर बसा ना पुढं बाजूला बसा मग पुढच्या आणखीन पडल्यात ना लागा तुम्हाला मला वडापाव देतो उधार उधार नाही गाड्या उधार हो याला मागत होता आता उधार पाया पडतो कोणी येतं उधार मागतंय माझं दुकान बंद व्हायची बारी आली बघा उधारीमुळे अरे तिथे बसले मला वडापाव खावा वाटतो तू बाजूला बस ना मग हां हां काय लागायची तो दुसऱ्या राग बाहेर पडतो अरे नाही लागा राग करायची काय नाही कुणी येतं ना असं बोलतोय आणि तुझा कसा राग राग आला तुला राग नाही, तू मित्र आहे मला राग कसं आहे? तेच म्हणलं राग ना आता कोणी बोलत म्हणलं दुसरा राग कशाला काढतो ना मला कसं वाटलं आहे मला होतं ना ते बरं नाही म्हणून त्या हिशोबाने आपलं. हां हां ती काय झालं त्यांनी मला आठवड्यावर काम करून घेतलं आणि मला काय म्हणलं माहिती आहे का अजून एक आठवड्यावर कामाला येऊ म्हणजे मग ती आठवड्याचं आणि ह्या आठवड्याची पगार ती त्याच्यामुळे माहिती आला तरी ना तर मला 1200 रुपये यायचे तर आणि विशेष म्हणजे वरून ती बी कामाला येते ना मग तिची बी काही 500-700 रुपये येते तशी मला जवळजवळ 2000 रुपये यायच्यात मला परत ती पगार नाही झालं माहिती तुझ्याकडे बी मला कामाला आलो असतो मी पण काय झालं मग लागू बांधायचं काम आहे ती मग ती 2 दिवस इकडं 2 दिवस तिकडं बरं नाही ना बरं माहिती लागलं भाऊ पोटभर अजून खायचे हां तुझ्या पायऱ्या बघितलं का दादा ही गोष्ट तो बापच करू शकतो तर मोठे झालेले पोरं परत मग बापाला म्हणणार तो माझ्यासाठी काय केलं हां ही न्यू जनरेशन असं पण असतं बरं का